स्वभाव काय आहे? ज्ञान. दर्शन केलं का भगवंतांचं? पूजा केली का? समोर शरणात गेला तर काय म्हटले भगवान? रत्नत्रय स्वरूपात राहावा, जाणा, स्वतःला जाणा, आपल्याला दुसरं काही उपयोगी नाही, हेच उपयोगी आहे. आत्मा शरण आहे. कोण आपल्याला आश्रय देतो? आत्माच देतो. कोणी घर परिवार काही नाही, सगळं हे निघून जाणार क्षणिक आहे. ते आपल्याला आश्रयभूत नाही. आश्रयभूत फक्त आत्मा. कुठेही गेलो तरी आत्मा आहेच आपला. कोणत्याही गतीत गेलो, कुठेही राहिलो, कसंही राहिलो तरी सुद्धा आत्मा सोडून जात नाही आपल्याला. म्हणून तोच आत्मा शरण आहे. आणि त्या आत्म्यामध्ये आम्ही राहिलो तर शांतीला प्राप्त होतो. आणि परद्रव्यात मला आता हे पाहिजे म्हणत तोपर्यंत सगळं संपलेलं असतंय. म्हणून आकुलता कोणती करायची नसते, कारण पर्याय तर प्रत्येक समयात निघून जाते. आणि ते निघून गेलेल्या पर्यायाचं पण आपण आठवण करत राहतो. मग त्यामध्ये खूप आकुलता होते. एक मुनी असतात, खूप चांगलं ध्यान वगैरे करत असतात, जंगलामध्ये असतात ते. आणि तिकडून शिकारी येतो. त्या शिकाऱ्याला त्या दिवशी काहीच मिळालेली नसते शिकार, म्हणून ह्यांच्यावर राग काढतो आणि त्यांना खूप बोलतो. कसं पण बोलतो, टाकून बोलतो, निंदा करतो, आक्रोश कठोर वगैरे बोलतो. मग ते ऐकल्यानंतर मुनींचं मन चलबिचल होतं. आणि मग त्यांच्या मनात फक्त एक क्षणभरच विचार आला की मी जर विचार केला तर ह्याला चुराचुरा करू शकतो ह्याचा. मग लगेच त्यांना पश्चाताप होतो, अरे मी महाव्रती आहे, हिंसा करायचं नाही, आणि असा विचार मला का यावा. म्हणून लागलीच त्यांनी पश्चाताप करून प्रतिक्रमण प्रायश्चित्त पण केलेलं असतं. पण तेवढ्या क्षणभर त्यांना जो विचार आला त्याचं कर्मबंध काय झाला. त्यांनी आधी देवायू बांधलेला असल्यामुळे आता ते स्वर्गातच जाणार असतात, परंतु खालचा स्वर्ग मिळाला. ते वरच्या स्वर्गातलं आयुष्य होतं बांधलेलं, ते आकर्षण होऊन खालच्या स्वर्गात आले. म्हणजे काय झालं, हे सगळं अशा रीतीने जसे परिणाम आपण करतो त्या परिणामाचं फळ लागलीच त्यास. तेवढं आपण क्षणभरच केलं, पश्चाताप केलाय, पण तरी सुद्धा तेवढं कर्मबंध होऊनच जातो आणि ते भोगावं लागतं. म्हणून इतकं सावधान परिणाम करताना की मी एवढं फक्त क्षणभर दुसऱ्याचा विचार केला तर काय होईल. पण तेवढ्याने सुद्धा आपण आपल्या आत्म्यापासून दूर गेलो तर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो, त्रास होतो. म्हणून सतत आपण स्वतःला जाणण्यासाठीच आपण जर झटलो, विचार केला तर आपल्याला कसल्याही प्रकारची आकुलता होणार नाही. परम शांतीला सहज प्राप्त होईल. काय आज काय आपल्याला विचार करायचा आहे? तर मनाने कुठला त्याग करायचा नाही, विचारायचं. भक्ष त्यातला भक्ष सोडायचं असतं, भक्ष काही सोडायचं नाही. जेवढं आपण रोज घेतो तेवढ्याला सोडून बाकीचं मला त्याग आहे. ते तेवढ्या जेवणापुरता फक्त घेऊ शकतो, परंतु कायमचा घ्यायचा नाही. कोणता घ्यायचा असेल तर ठरवायचं आधी, काय हे घेऊ का ते घेऊ का विचारायचं, आणि मग त्याप्रमाणे आपली चर्या ठेवायची. सगळं काही व्यवस्थित होतंय, आकुलता काहीच नाही. म्हणून निराकुल जगण्यासाठी शांती कुठं आहे तर आपल्या आत्म्यात आहे, बाहेर कुठेही शांती नाही. म्हणून एका मनुष्याला वाटलं माझं सुख कुठे आहे, शांती कुठे आहे, मला सांगा, म्हणून तो विचारायला आलेला असतो. ते साधू म्हणतात ते तळ्यामध्ये मासा आहे, तो ज्ञानी आहे, तो तुला सांगेल उत्तर तुझ्या प्रश्नाचं, त्याला जाऊन विचार. त्यावेळेस त्याला जाऊन विचारलं, माशा माझी सुख शांती कोठे आहे. तो म्हणतो पहिल्यांदा मला एक तांब्याभर पाणी आणून दे, मला खूप तहान लागली आहे, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग तो म्हटला
काय मूर्ख आहे, हसू लागला. पाण्यात एवढे दिवस रात्र राहतो, तहान कशी लागली तुला? मग त्यावेळेस तो म्हणतो, माझ्यापेक्षा महामूर्ख तूच आहेस. त्या मनुष्याला मासा म्हणतो. कारण तुझी शांती, तुझं सुख तुझ्यामध्ये असताना तू दुसरीकडे शोधायला चाललायस. मग जास्त कुठं आहे मूर्खपणा? जे आपल्याला एवढं समजत असून आपण बाहेर शोधतो. 5 इंद्रियात आहे का सुख, मिळालं का सुख, किती आपण स्पर्शाचं सुख भोगलं, रस खाण्याचं सुख भोगलं, वासाचं सुख भोगलं, त्यानंतर पाहण्याचं पण सुख भोगलं, ऐकण्याचं पण सुख भोगलं. कशात तृप्ती झाली नाही, कशात पण 5 नाही. इंद्रियात पैकी कशातच तृप्ती झाली नाही. आपली तृप्ती कशात आहे? मी जाणणार आहे. म्हणजे आपले खरं समाधानात इंद्रिय आनंद भोगला, आत्मानुभूती घेतली, तर त्यात आपली खरी तृप्ती आहे. म्हणून समाधान आपल्याला बाहेर कुठेच मिळणार नाही. संतोष आहे तो आपल्या आत्म्यामध्येच आहे. बाहेर पाहायला गेलं तर तिथं अशांतीच होते. आलं की नाही लक्षात? म्हणून सतत स्वभावाला जाणणं आवश्यक आहे. दीक्षा घेण्याची भाव करायची, मला दीक्षा घ्यायची आहे ना? नाही नाही घ्यायचं आहे, हो म्हणते. हा